दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त ह्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. जुबिली वर्ष 2025साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गराज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करोत. दृष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. ह्या जुबिली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. फातिमा मातेच्या चरणाशी जमलेल्या सर्व श्रद्धावंतांचे हार्दिक स्वागत. फातिमा मातेने जेव्हा जेव्हा दर्शन दिले तेव्हा तेव्हा तिने आपल्याला प्रत्येक संकटात, समस्येत, अडीअडचणीत मोठ्या श्रद्धेने व विश्वासाने रोजरीची प्रार्थना करण्याचे मंत्र दिले. ती स्वतः श्रद्धेत दृढ राहिली. त्याचप्रमाणे आपल्या एकुलत्या पुत्राला तिने ईश्वरी श्रद्धेत वाढवले. प्रत्येक श्रद्धावंतांच्या मागण्या तिने आपल्या पुत्राच्या चरणाशी मांडून त्याच्याकडे मध्यस्थी केली. तिच्या जीवनातील आज्ञाधारकपणा, विनम्रता व विपुल श्रद्धेचे आपण सर्वांनी अनुकरण करावे म्हणून या पवित्र मिस्सेमध्ये प्रार्थना करूया.
पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधवीनो, नोव्हेनाचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवशी आपण फातिमा माता श्रद्धा सुमनांची आश्रयदाती या विषयावर मनन चिंतन करणार आहोत. आजच्या या पवित्र मिसेमध्ये प्रार्थना करत असताना आपण सदैव पवित्र मरियेच्या तिला आदर्श मानून आपलं श्रद्धा खरी जगता यावी आणि म्हणून आजच्या या पवित्र मिसेमध्ये पवित्र मरियेच्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने आपण प्रार्थना करूया. प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वरांजवळ व तुम्हा बंधुभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना कर. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू करी आम्हावरी दया करी. प्रभू करी आम्हावरी दया करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया करी. प्रभू करी आम्हावरी दया करी. प्रभू करी आम्हावरी दया करी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, नित्यकुमारी धन्य मर्या हिच्या प्रभावी आज्ञेने आमच्या साह्यास धावून ये. सर्व संकटापासून आम्हाला मुक्त कर आणि आम्हाला तुझ्या शांतीचा आनंद लाभू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलाचे रोमकरास यातून घेतलेले वाचन. पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्याच्याद्वारे पूर्वीच वचन दिले होते. ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला आणि पवित्र आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा आणि प्रेषित पद ही मिळाली. त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांनी श्रद्धा बाळगावी व आज्ञापालन करावे. त्याच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहात. त्या तुम्हाला देव जो आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा आणि शांती असो. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराचे नवे गीत गाऊन
गुणगान करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. राष्ट्रासमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्रायलच्या घराण्यावरील आपली सत्यता आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे तारण कार्य पाहिले आहे. अहो, पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. शुभ वर्तमानासाठी उभे असा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोल प्रभु तू, बोल प्रभु, बोल प्रभु तू, बोल प्रभु. ऐकत से हा दास तुझा मी, ऐकत से हा दास तुझा मी. बोल प्रभु तू, बोल प्रभु, बोल प्रभु तू, बोल प्रभु. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखी शुभ वर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. बराच मोठा लोकसमुदाय त्यांच्याजवळ एकत्र जमत असता येशू त्यांना म्हणू लागला की ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकानाचा चिन्ह झाला, तसा मनुष्याचा पुत्र या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायदानाच्या दिवशी या पिढीच्या लोकाबरोबर उठून त्यांना दोषी ठरवतील. कारण शल्मोनचे ज्ञान ऐकायला ते पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनपेक्षा थोर असा एक इथे आहे. निनवेचे लोक न्यायदानाच्या दिवशी या पिढीबरोबर उभे राहून तिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक इथे आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. फातिमा माते आलो दारी, वंदन करीतो आम्ही तुसला. फातिमा माते आलो दारी, वंदन करीतो आम्ही तुसला. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनीनो आणि माझ्या मुलामुलीनो, इतिहासात आईची थोरवी अनेकांनी गायलेली आहे. मराठी वाङ्मय तर आईच्या गौरवोद्गाराने भरून केले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे उद्गार अनेक वेळा आपण ऐकत असतो. होय माझ्या प्रिय बंधुभगिनीनो, आईचा महिमा अपार आहे आणि तिच्या मातृत्वाला सीमा नाही. माझ्या प्रिय बंधुभगिनीनो, एका कुटुंबात आईने आपल्या बाळाला जन्म दिला. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने आपल्या मुलाचं चांगलं संगोपन केलं, त्याचा सांभाळ केला. मुलगा जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याला लागणाऱ्या गोष्टी आईने सहजरित्या पुरवल्या. आपल्या मुलाप्रती तिने अनेक स्वप्न पाहिली. कुटुंब आनंदात घडत असताना एके दिवशी तो मुलगा आजारी झाला. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आणि सर्व चाचण्या केल्यानंतर निदाना अंती डॉक्टरांद्वारे कळविण्यात आले की त्या मुलाच्या दोन्ही किडनी खराब झालेल्या आहेत आणि आता मुलाचा जीव धोक्यामध्ये आहे. मुलाच्या जगण्याची डॉक्टरांनी शाश्वती दिली नाही. आईच्या डोक्यावरचा दुःखाचा जणू काही डोंगरच कोसळला होता. तिच्या पायाखालची जमीन जणू काही सरकून लागली.
अशा वेळेला त्या आईने आपल्या देवाकडे, माऊलीकडे, फातिमा मातेकडे तिने मध्यस्थी घेतली, तिच्याकडे तिने साकडं घातलं, मध्यस्थी केली आणि जेणेकरून या गोष्टीतून, या दुःखातून काहीतरी मार्ग निघेल. तिच्या प्रार्थनेद्वारे तिच्या हृदयातून एक आवाज आला आणि त्या आईला तो आवाज ऐकू आला की तुझ्याकडे 2 किडनीमधून 1 किडनी तू आपल्या मुलाला दे आणि जेणेकरून त्या मुलाला जीवन प्राप्त होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या आईने त्वरित संमती दिली. तिच्या त्यागामुळे तिच्या मुलाला नवीन जीवन प्राप्त झालं. अशी असते ती आई जी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला विसरून मुलाच्या जीवाला जपणारी ती शोषिक माता असते. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, फातिमा माता तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची माता बनून पवित्र मरियेच्या देवाने मिशर काल्याने तिला सहकार्य केलेलं आहे. तिचा देखील एकुलता एक पुत्र होता. सहजरित्या आपल्या पुत्राला आपल्या जवळ ठेवलं असतं, परंतु सर्व मानव जातीच्या तारणासाठी तिने स्वतःचा विचार केला नाही, तर आपला पुत्र देवाच्या कार्याला सोपून दिला. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधुमीनो, अशी ही आपली पवित्र माता, आणि म्हणूनच आपली पवित्र माता ही आपल्या श्रद्धा सुमनांसाठी ही आश्रयदाती आहे. आपण सर्व श्रद्धावंत तिच्याकडे सदैव आशेने पाहिलं पाहिजे. पवित्र मर्या ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते, मात्र तिचं कार्य हे सदैव देवाच्या योजनेप्रमाणेच आहे. आज फातिमा मातेचा सण साजरा करत असताना फातिमा मातेने पोर्तुगाल येथे फातिमा या ठिकाणी 3 मुलांना दर्शन दिलं, जसिंटा, फ्रान्सिस्को आणि लुसी. या तिन्ही मुलांद्वारे पश्चाताप, प्रार्थना आणि त्याग करण्याचा संदेश दिला आणि याद्वारे जीवनामध्ये पवित्र मरियेची आध्यात्मिकता जोपासण्यासाठी आम्हा प्रत्येकाला संदेश दिलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेच्या हृदयातून मानवजातीसाठी सदैव कळवळा आणि जिव्हाळा आणि प्रेम सदैव वाहत आहे. आणि म्हणूनच या तिन्ही मुलांद्वारे आपल्याला विशेष असे गुणधर्म संदेश असा दिलेला आहे. आणि त्यामध्ये असलेला पहिला मुद्दा म्हणजे प्रार्थनेचा संदेश. दररोज रोजरी करण्यासाठी पवित्र मरियेने तिन्ही मुलांना आव्हान केले की जेणेकरून या प्रार्थनेद्वारे, रोजरीद्वारे शांतता प्रस्थापित होऊ शकेल. पोप फ्रान्सिस म्हणतात, प्रार्थना हा श्रद्धेचा श्वास आहे. हा श्वास आपण सतत स्वीकारला पाहिजे. पवित्र मरियेचं संपूर्ण जीवन हे प्रार्थनामय होतं. आपलं जीवन हे प्रार्थनाशिवाय अपूर्ण आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, सदैव आपण सातत्याने प्रार्थना करून प्रार्थना ही जगली पाहिजे. गोरेगाव सेमिनरीमध्ये एक स्पॅनिश फादर फेल्यू हे आध्यात्मिक सल्लागार आणि अनेक ब्रदरांना घडवत होते. देवाघरी ते गेलेले आहेत. मात्र ब्रदरांना शिकवत असताना ते नेहमी सांगतात की ब्रदर्स, तुम्ही भरपूर अभ्यास करत आहात, तुम्ही अभ्यास कराल, तुमच्याकडे देवाने चांगले कलागुण दिलेली आहेत, त्याचे तुम्ही वापर कराल आणि या कलागुणांद्वारे तुम्हाला मान सन्मान देखील जाईल, तुमची वाहवा होईल. परंतु डिअर ब्रदर्स, जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत नाहीत, परमेश्वराचा शोध घेत नाहीत, तोपर्यंत तुम्ही पवित्र धर्मगुरू किंवा खरी पवित्र व्यक्ती तुम्ही कधीच बनू शकणार नाहीत. श्रद्धा ग्रंथ आपल्याला सांगते की प्रार्थना म्हणजे आपले हृदय देवाकडे वळविणे. म्हणजे माणूस प्रार्थना करतो तेव्हा तो देवाबरोबर जिवंत नाते प्रस्थापित करतो आणि देवामध्ये जपतो. आणि पवित्र मरियेने सदैव प्रार्थना केली आणि तिच्या जीवनात आलेले वेगवेगळ्या समस्या, दुःखामध्ये तिने सदैव आशेने पाहिलेला आहे. कारण पवित्र मरिया ही प्रार्थनामय जीवन जगत होती. तिचं लक्ष हे सदैव देवाकडे होते. माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्या जीवनात येणाऱ्या दुःखाच्या महासागराला सामोरे जाण्यासाठी आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. आणि म्हणूनच फातिमा माता दर्शनाच्या वेळी त्यांना म्हणाली, रोजरीची प्रार्थना भक्तिभावाने म्हणा, संपूर्ण जगासाठी शांतीसाठी प्रार्थना करा. की माझ्या जीवनात पवित्र मरियेप्रमाणे मी प्रार्थनेला महत्त्व देतो का? मी दररोज किती वेळ प्रार्थना करतो? हा प्रश्न आपण सदैव विचारणं गरजेचं आहे.
दुसरा मुद्दा जो पवित्र मरिया जीवन जगलेली आहे ती म्हणजे नम्रता आणि सेवा. पवित्र मरिया तिच्या मॅग्निफिकात धन्योद्गारामध्ये ती स्वतःच्या महानतेविषयी नाही तर देवाची स्तुती करते, कारण त्याने आपल्या दासीची नम्रता पाहिली आहे आणि स्वतःला परमेश्वराचे सेवक म्हणून ओळखलेले आहे. कारण देवाच्या देवदूताने जेव्हा मरियेला संदेश दिला तेव्हा ती म्हणाली की देवाच्या इच्छेप्रमाणे माझ्या ठाई हवो. इतकंच नाही, जेव्हा ती नाझरेतामध्ये लहानाची मोठी होत होती तेव्हा देखील ती शांतपणे नम्रपणे साधं जीवन जगत होती, नम्रतेचं जीवन जगत होती. इतकंच नाही तर कालवरीच्या टेकडीवरती प्रभू येशू ख्रिस्त कालवरीच्या डोंगरावरती क्रुशावर खेळलेला आहे, दुःखाच्या वेदनेमध्ये जात आहेत. अशा वेळा देखील पवित्र मरिया नम्रतेने सहनशक्ती शांततेमध्ये आपल्याला दिसत आहे. इतकंच नाही तर फातिमा माता ही जेव्हा 3 मुलांना दर्शन देते, ही 3 मुलं कोण होती? साधी गरीब सिंपल होती. त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांची निवड केली आणि तिच्या जीवनामध्ये असलेली नम्रता ही आपल्याला दिसून येते आहे. आणि अशा प्रकारे पवित्र मरियेने नम्रतेचं गरीब जनतेकडे दयेने पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच तिने 6व्या दर्शनाच्या वेळी अनेक चमत्कार पाहिले, अनेक जीवनामध्ये त्यांनी परिवर्तन पाहिले. हे केव्हा शक्य झाले? कारण पवित्र मरियेच्या हृदयातून जीवनातून मानवजातीसाठी ही दया वाहिलेली आहे. पवित्र मरियेच्या हृदयातून मानवजातीसाठी नेहमी दयेचा झरा वाहत असतो. आपण सर्व श्रद्धावंत शाश्वत जीवनधाम्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आपला हा मार्ग कधी दुःखाचा तर कधी दुःखाचा, दुःखांच्या घडामोडीने आच्छादलेला, पाप पुण्यांच्या प्रसंगाने व्यापलेला आणि बरे वाईटाच्या कृत्याने हा रचलेला आहे. संसाराचे ओझे जड होऊन आपण चेंगरून जाण्याची भीती आपल्याला अधूनमधून वाटत असते. परंतु अशा वेळेला आपण सदैव आशेने फातिमा मातेकडे, दयेच्या मातेकडे पाहिलं पाहिजे. कारण हीच फातिमा माता, हीच माऊली स्वर्गातून डोळे तेल घालून आपली काळजी वाहत असते. आणि म्हणून सतत मध्यस्थीचा हात ती पुढे करत असते. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ज्याप्रमाणे पवित्र मरियेच्या जीवनामध्ये जी नम्रता आहे, ती दयेची भावना आहे, ती आपण श्रद्धावंत म्हणून, श्रद्धा सुमनाने आश्रयदाती म्हणून आपण जेव्हा पाहतो तिच्यामध्ये हा गुणधर्म आपण पाहिला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे पवित्र मरियेने, फातिमा मातेने सदैव लोकांना एकोपामध्ये ठेवलं. माझ्या प्रिय बंधूंनो, पवित्र मरियेने तिचं जीवन जगत असताना आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्त मेल्यानंतर सर्व शिष्यांना आता पुढे काय करायचं आहे ते अस्वस्थ झाले होते आणि त्यांचा मार्ग पुन्हा एकदा मासेमारीकडे करण्यासाठी ते निघणार होते. परंतु अशा वेळेला त्यांच्या चिंतेमध्ये, दुःखामध्ये ही माऊली त्यांना एकत्र ठेवत आहे, त्यांना धीर देत आहे आणि सदैव एकोपाने, ऐक्याने जीवन जगण्यासाठी आव्हान करत आहे. पवित्र मरियेने कधीच फेटाफेटी केली नाही, वाटे केले नाही, तर सदैव दुसऱ्यांचं भलं केलं. कानागावी लग्न समय येथे त्या कुटुंबाचं द्राक्षरस संपलेला आहे ह्याची जाणीव होताच त्यांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून ती पुढे सरसावली की जेणेकरून हा समाज त्यांच्याकडे हसणार नाही, तर सदैव एकोपाने ऐक्यमध्ये ठेवेल या दृष्टिकोनातून पवित्र मरियेने सदैव प्रयत्न केलेले आहेत. माझ्या प्रिय बंधूंनो, पवित्र मरियेचा आदर्श ठेवत असताना आपण श्रद्धावंत पवित्र मरियेला जेव्हा आपण आदर्श मानतो तेव्हा तिचा आदर्श ठेवत असताना आपण देखील आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये सदैव एकोपा प्रस्थापित करण्यासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजेत. जोपर्यंत आपली कुटुंब व्यवस्था एकोप्याने वागत नाहीत तोपर्यंत आपण समाजामध्ये आपण एकोपाने राहू शकत नाही. कारण सर्व कुटुंबामुळून हा समाज बनत असतो आणि कुटुंबामध्ये जेव्हा आपण एकोपाने, सलोखाने, समेटाने जेव्हा आपण आपलं कुटुंब घडवतो तेव्हा हेच कुटुंबातली माणसं समाजामध्ये जातात आणि समाजामध्ये एक दिलाचा आणि एक मनाचा आणि एक जीवाचा समाज तयार करण्यासाठी सदैव तत्पर करतात. फातिमा मातेने हेच केलं. आजच्या या दिवशी, या नोव्हेनाच्या 5व्या दिवशी फातिमा माता श्रद्धा सुमनांची आश्रयदाती, आपली सर्वांची आश्रयदाती हे म्हणून आपण मान्य करतो. जर खरोखरच आपली फातिमा माता जर आपली आश्रयदाती असेल
तर पवित्र मंदिरामध्ये असलेले प्रार्थनेचे गुण, तिच्यामध्ये असलेले नम्रतेचे आणि दयेचे गुण आणि तिच्यामध्ये असलेल्या एकोपाचे गुण मी माझ्या जीवनामध्ये आत्मसात करणार आहे का? आणि जेव्हा मी आत्मसात करणार तेव्हाच मी सांगू शकतो, फातिमा माते आलो दारी, वंदन करीतो आम्ही तुझला, वंदन करीतो आम्ही तुझला. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा, विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल, तुझ्या मायेच्या पंखाखाली. आपले पोप लिओ, बिशप थॉमस, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना पवित्र मरिये प्रमाणे नम्रतेने आपले पालकीय कार्य करण्यास पवित्र आत्म्याची कृपा व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हा, आई आश्रय दे आम्हा. आपल्या धर्मग्रामातील तसेच धर्मप्रांतातील सर्व कुटुंबांमध्ये एकत्रित रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने व्हावी आणि सर्व सदस्यांमध्ये एकीचे व प्रेमाचे नाते निर्माण व्हावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हा, आई आश्रय दे आम्हा. आपले राज्यकर्ते व अधिकारी यांनी निस्वार्थीपणे जनतेची सेवा करण्यास सदा तत्पर असावे आणि सर्व कामे अगदी पारदर्शकपणे करावीत म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हा, आई आश्रय दे आम्हा. परमेश्वराच्या पाचारणाची हाक आजच्या युवा पिढीने स्वीकारण्यास प्रभूची कृपा व पवित्र आत्म्याचा स्पर्श त्यांना व्हावा म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हा, आई आश्रय दे आम्हा. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामुदायिक गरजा फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराच्या चरणाशी मांडूया व खालील गरजांसाठी प्रार्थना करूया. युद्धग्रस्त देशात शांती नांदावी. आपल्या नागरी गरजा पूर्ण व्हाव्यात. निराश्रित व निर्धार लोकांसाठी, दुःखी व कष्टी लोकांसाठी, हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. यीशु के साथ मिले हम एक देह में, दाख रोटी भेंट लाई प्रभु चरणों में. प्रभु यीशु के साथ मिले हम एक देह में, दाख रोटी भेंट
बंधू भगिनीनं माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गौरव व्हावे आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र सेवेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, आमच्या स्तुती स्तवनाचे प्रतीक म्हणून ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. धन्य कुमारी मरिया हिच्याप्रमाणे आमचे जीवन तुला स्वीकारणीय असे अर्पण बनव. ही प्रार्थना आम्ही नम्रपणे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व आनंददायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेचे सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपा दृष्टी बळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुती गीत गातो. पावन पावन तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवी अखंड बली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान बांधरा. परम ईशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभुचा. यशोगीत गान बांधरा. पावन तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेचे रहस्य. तू पुन्हा येईपर्यंत आम्ही मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही नम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझे दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आणि ख्रिस्ता सह आणि ख्रिस्ता ठाही हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. स्वर्गातील बापा, शेना जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशीच तो आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेका शांती वंदन करूया. जग पाप हारका परमेश कोकरा सोडी दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश कोकरा सोडी दया धारा आमावरी प्रभुवरा. जग पाप वर्षाव करा आम्हावरी प्रभुवरा. जग पाप हारका परमेश कोकरा
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावीस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला स्वर्गीय अन्नाने तृप्त केले आहेस. धन्य कुमारी मरियेप्रमाणे शुद्ध अंतकरणाने आम्ही तुझी सेवा करावी आणि संपूर्ण मनाने तुझी स्तुती स्तवने गावीत म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करीतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा मिसा समाप्त झाली आहे. आपले हात जोडूया. ज्यांना गुडघे टेकता येतील त्यांनी टेकायचे आहेत आणि अगदी शांतपणे भाविक अगदी भक्तिपूर्वक ही प्रार्थना आपण करायची आहे. फातिमा मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझा भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. या आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्याच्या आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमचे संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जेव्हा जीवन नकोशे वाटते, तेव्हा आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा, प्रायश्चित करण्याचा संदेश दिलात. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वकालिक सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व आम्हाला चांगले मरण यावे म्हणून आम्हाला आशीर्वाद दे. हे फातिमा माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस. यावर विश्वास ठेवून आमची प्रार्थना आहे. आमच्या विनंत्या मान्य कर. आपण अगदी शांतपणे आपल्या जे हेतू आहेत, गरजा आहेत, त्यासाठी आपण फातिमा मातेकडे आपले सगळे हेतू सादर करूया. प्रभू येशूंची खुली प्रार्थना एकत्र बोलूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो मरिया, कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये, देव माता हो, आम्हा सर्वांविन आता आणि मृत्यू समयी. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. ए फातिमा माते, कृपया खाली बसा.
फातिमा मातेच्या नव्याण्याचा हा 5वा दिवस आणि आजचा विषय फातिमा माता श्रद्धा सुमनाची आश्रयदाती. आणि आजच्या ह्या 5व्या दिवसाचे मिसाचे प्रमुख पुरोहित फादर अविनाश हे सध्या ग्रीस सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च येथे सहाय्यक धर्मगुरू आहेत. मला त्यांचा फार अभिमान वाटतो. 4 वर्ष त्यांनी मर्सेसला फार उत्तम कार्य केलेलं आहे. फादर अविनाश हे तलासरीचे आहेत. आणि कशाला अभिमान वाटतो? आपल्या वसई धर्मप्रांतात तलासरी विभागातून आलेले पहिले धर्मगुरू आहेत. आणि किती सुंदर ते बोलू शकतात. फार सुंदर, अगदी कॉन्फिडंट आहे. नवधर्मगुरू आहेत. अगदी 4च वर्ष झालेली आहेत. परंतु असं वाटतं की 20-25 वर्ष झालेले आहेत माझ्यासारखी. तर फादर अविनाश, आम्ही तुमचे हे कार्य, आणि मला माहिती आहे निर्णय पॅरिसमध्ये तुम्ही जातात, खास करून मर्सेच्या लोकांची तुम्ही ताईत झालेले आहात. आणि आता गिरीजला देखील तसंच झपाट्याने कार्य करत आहात. आम्ही तुम्हाला टाळ्या वाजवून तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्ही दोनदा कोणाला देत नाही, फक्त तुम्हालाच दिलेत. उद्याचा विषय आहे, उद्या नव्याण्याचा 6वा दिवस. आमची आत्मिक अखंडता व आंतरिक शुद्धता. आणि प्रवचनकार आहेत फादर लिओ फर्गोस. म्हणजे प्रिय बंधूंनो, आज 13 ऑक्टोबर बरोबर ना, ॲक्च्युअल दिवस आहे. आणि ह्या दिवशी फातिमा मातेने शेवटचं दर्शन दिलं. म्हणजे मेपासून शेवटचं दर्शन दिलं. आमची पण इच्छा होती की 13 ऑक्टोबरलाच सण साजरा करावा. परंतु लोक म्हणतात नाही फादर, 13 ऑक्टोबरला रजा पाहिजे, बँड पाहिजे, हे सगळं पाहिजे. तर बँड आणि हे सगळं असणार. तर आज मी कशाला मुद्दाम सांगतो, तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल, आजपर्यंत फातिमा माता अनेक चमत्कार करते. आणि माझी खात्री झालेली आहे की जे लोक फातिमा मातेकडे येतात, विश्वासानं प्रार्थना करतात, त्यांचे हेतू सफल होतात. आणि त्यापैकी एक व्यक्ती, ज्या व्यक्तीने अगदी पब्लिकली फातिमा मातेचा गौरव केला आणि जगाला साक्ष दिली, आणि ते दुसरे तिसरे कोण नसून पोप जॉन पॉल दुसरे. तुम्हाला माहिती आहे 1981मध्ये 1981मध्ये जेव्हा व्हॅटिकनमध्ये ते फिरत असताना त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला आणि ते खाली पडले, कोसळले. आणि त्यानंतर ऑफकोर्स ते बरे झाले. बरे झाल्यानंतर त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये असतानाच त्याने 2 गोष्टी केल्या. पहिलं सांगितलं की मी जो बरा झालेलो आहे, मी या शूटिंगमधून किंवा अपघातातून वाचलो आहे, कारण एका अदृश्य व्यक्तीचा हात माझ्या छातीवर होता. आणि ती अदृश्य व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून फातिमा माता आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की मी ज्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केलेला आहे त्याला मी आज क्षमा करतो. म्हणजे पोप साहेबांनी अगदी जाहीररित्या फातिमा मातेचे आभार मानले. आणि ते आभार त्यांनी खास तिथे गेले, पोर्तुगालला गेले, फातिमाला गेले, त्यांनी तिथे मिसा अर्पण केली आणि तिथे आभार मानले. तेवढंच नाही तर त्यांच्या छातीतून जी गोळी निघाली, ती गोळी त्याने फातिमा इथे पाठवली. आणि फातिमा मातेच्या मुकुटामध्ये ती गोळी अगदी चपखलपणे बसली. आज ही गोळी तिथे बसलेली आहे तिच्या मुकुटामध्ये. मी कशाला सांगितलं की फातिमा माता
आज देखील तिचं कार्य करत आहे, चमत्कार करत आहेत. आपल्यापैकी अनेक जण येतात, हेतू सांगतात आणि सफल होतात, परंतु गपचूप बसतात, कधी काही सांगत नाहीत, गौरव करत नाहीत. गौरव करण्याची देखील वेळ आहे, सांगण्याची वेळ आहे. तुमच्यापैकी कोणाला साक्ष द्यायची असेल की फातिमा मातेने तुमच्या जीवनात काय केलेलं आहे, किंवा मी इथे आले फादर यासाठी मी प्रार्थना करत होते, माझा हेतू सफल झाला, तुम्ही लिहून आमच्याकडे द्या, तुमचा नंबर द्या. वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला बोलू, सगळ्यासमोर साक्ष द्यायला सांगू. तर कारण साक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे. साक्षीद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करत असतो आणि गौरव करण्याची वेळ आहे. म्हणजे प्रिय बंधूंनो, गेल्या वर्षी आपण बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला आपण गिफ्ट म्हणून रोजरी देत होतो. यावर्षी मी विचार केला की ह्या रोजरी ज्या आहेत आपण ज्या विक्रीस ठेवलेल्या आहेत त्या सवलतीने आपण त्यांना देऊ. तरी पण काही भाविकांना वाटतं, तर आपल्यामधले काही भाविक म्हणा, फादर आपल्याकडे जे पाहुणे येतात ना त्यांना आपण फ्री रोजरी द्यायला पाहिजे. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. तर शेवटचे 3 दिवस त्या व्यक्तीने त्या रोजऱ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत. शेवटच्या 3 दिवसात जे भाविक येतील त्यांना सगळ्यांनी सॅक्रिस्टीमध्ये जाऊन रोजरी गोळा करायची आहे. ओके, तर तुम्हाला नवीन पूर्ण करावं लागतील 9 दिवस. आणि आपल्या लोकांना सगळे तिकडे रोजऱ्या स्टॉलवर निरनिराळ्या प्रकारच्या फातिमाच्या वस्तू उपलब्ध आहेत. अगदी चांगल्या रोजऱ्या आपल्याकडे आहेत. ओके, कुमारी माता प्रणाम तुझला माता. फातिमा कुमारी माता प्रणाम तुझला माता. निष्कलंक गे तू संभवली तीन मुलांना दर्शन दिले. तव मायेचे दर्शन घडले मधला या नाथा. प्रणाम तुझला आता. फातिमा कुमारी माता प्रणाम तुझला आता. फातिमा कुमारी माता प्रणाम तुझला आता. सुरले गावी घ्याया दर्शन हर मासी येतो गे दुरून. वसईतील प्रथम तीर्थ येथे नमऊ माता. प्रणाम तुझला आता. फातिमा कुमारी माता प्रणाम तुझला आता. फातिमा कुमारी माता